हॅलो गाईज, तो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आपण गाडीपासून रोबोट कसा बनवायचा, चला तुमचा थोडा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही हा व्हिडिओमध्ये पूर्ण मी या व्हिडिओचं ट्युटोरियल सांगणार आहे, तर तुम्ही स्किप करून बघू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मित्रांनो, आपण समजत पहिल्यांदा आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचं. कॅपकट ओपन केल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. इथे एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. आपण जो बाईकचा व्हिडिओ काढला होता तो ॲड करून घ्यायचा. नंतर ॲडवरती क्लिक करायचं आणि त्याचा जी साऊंड आहे तो एकदम म्यूट करून टाकायचा आपल्या त्या व्हिडिओचा. नंतर इथं आपल्या आता ज्या साऊंडवर व्हिडिओ बनायचा तो साऊंड ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. नंतर एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचं आणि तिथून जाऊन मी हा बाईकचा व्हिडिओ ॲड करायचा. तो माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ साऊंड झाला आहे. व्हिडिओ केल्यानंतर आपण जो व्हिडिओ ॲड केला आहे त्याचा आपल्याला एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे. तेवढं केल्यानंतर इथं आता पिक्सवर्स नावाचं ॲप आहे, त्या प्ले स्टोअरला तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ते डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, त्याच्यावरती आपले क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं एनिथिंग रोबोटचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. इथं जर आलं तसा पहिल्यांदा आपल्या म्हणजे साईन इन करावं लागतं. मी करून घेतलेलं आहे. नंतर तुम्ही ते डाउनलोड केल्यानंतर करून घ्या. याच्यावरती क्लिक करायचं. नंतर इथं ट्राय नाववरती क्लिक करायचं आणि जो आपण तो व्हिडिओचा जो स्क्रीनशॉट काढून घेतला होता तो स्क्रीनशॉट इथं ॲड करून घ्यायचा आहे. मी जसा घेतो तसा हा फोटो आपला. नंतर क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. तर थोडं थांबायचं मित्रांनो, आपली अपलोडिंग फोटो होतोय. म्हणजे व्हिडिओ इज जनरेटिंग वरच्या कोपऱ्यात मेसेज येईल लगेच आपल्या, म्हणजे व्हिडिओ आपला तयार होत आहे. थोडं थांबायचं मित्रांनो, थोडा वेळ घेतो तो. हां, व्हिडिओ इज रेडी, तर चेकवरती क्लिक करायचं आहे. चेकवरती केल्यानंतर युअर व्हिडिओ इज रेडी त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं वरच्या कोपऱ्यात डाउनलोड नावाचं ऑप्शन येतं, त्यावर डाउनलोडवरती क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल. तर व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो, डाउनलोड सक्सेस ते एवढं केल्यानंतर मित्रांनो डबल आपले परत कॅपकटवरती यायचे. कॅपकटवरती आल्यानंतर इथं आपल्या आता साऊंड नीट पहिला नीट म्हणजे हे करून घ्यायचं आहे. तर इथून व्हिडिओ ॲड झाला पाहिजे. आता व्हिडिओ ॲड करायचा, जो आपण डाउनलोड केला व्हिडिओ ते ॲड करायचा आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. आत्ता आपण डाउनलोड केलेला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर आता नीट व्यवस्थित हे करायचं आहे. तर इथे आपण दुसऱ्या जो ॲड केला त्यावर क्लिक करायचं, स्पीडवरती क्लिक करायचं, नॉर्मलमध्ये जायचं आणि इथं आपल्या 2वर नेऊन ठेवायचं आणि परत राईटवरती क्लिक करायचं. परत आपण डबल बघू. तर व्हिडिओ साऊंड, तर इथून आपल्या इथे एक स्प्लिट करायचं आणि इथून पुढचा जो भाग आहे तो आपल्याला फ्रीज करायचा. फ्रीज एवढं फ्रीज केल्यानंतर इथं आपल्या आता त्याची लेन जी आहे ती आपली त्या ह्याची एवढी ठेवायची तर शेवटपर्यंत. हा पुढचा जो भाग आहे तो डिलीट करून टाकायचा. आता एवढं केल्याच्या नंतर परत एकदा बघा आपला व्हिडिओ कसा वाटतो. मित्र आता नीट व्हिडिओ बघा. आता एवढं केल्यानंतर आपल्या आता बरोबर तर बसले. त्यासाठी इथं पहिल्या ह्याच्यावरती यायचे, इथून नीट ट्रान्झॅक्शन व्हायला असं नीट हे करायचं. इथं मिक्समध्ये राईटवरती क्लिक करायचं. आता इथून मी तुम्हाला जे आपण दुसरी बीट दिली तिथे यायचं आहे, आपली ओव्हरलेमध्ये जायचं, ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आणि ही PNG माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ही अशी व्यवस्थित बारीक करून मित्रांनो ही अशी इथं आणायची आणि याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत व्हिडिओपर्यंत ठेवायची आणि हा शेवटचा जो एंडिंगचा भाग आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. नंतर आपल्या तिथूनच यायचं आहे, इथं आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. नंतर इथं आपल्या नाईट क्लबमध्ये जायचं आहे आणि इथं ब्लॅक फ्लॅश 2चा इफेक्ट लावायचा आहे. ॲडजस्टमध्ये जायचं आहे, इंटेन्सिटी इतकी ठेवायची आपल्या आणि राईटवरती क्लिक करायचं आणि याची पण लेंथ एकदम शेवटपर्यंत करून ठेवायची. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. एवढं शेवटपर्यंत बघून घ्या तुम्ही.
आणि आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.